फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, ते म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं हे नोटिफिकेशन आहे. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवरून अनेक गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत. कट ऑफ कशा पद्धतीनं वाढलेला आहे किंवा पर्सेंटाईलचं रेंज कशा पद्धतीनं आहे 2025च्या पद्धतीनं आणि यावर्षी कशा पद्धतीने हा डिफरन्स आलेला आहे, या सर्व गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. चॉईस फिलिंग करताना कशा पद्धतीनं कॉलेजेसचा विचार करणं गरजेचं आहे, अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या ग्रीव्हियन्स, आता ग्रीव्हियन्सला वेळ आहे, दिलेल्या मेरिट लिस्टमध्ये आपलं काही चुकलं आहे का, ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीनं पाहायच्या, या सर्व गोष्टीची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सीईटी सेलच्या वेबसाईटवर गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला अशा पद्धतीनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहायला भेटत आहे. आणि या लिस्टमध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या ते बघूया. त्यानंतर तुम्हाला रँक, तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीनं बघायचा, या रँकमध्ये वेगवेगळे रँक दिसतील, त्यातील महत्त्वाचा रँक कोणता आहे आणि कट ऑफ मध्ये याचा परिणाम काय होऊ शकतो, ह्या सर्व गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. आता इथे बघून घ्या, तुम्हाला काय काय लिस्ट मध्ये महत्त्वाचं चेक करायचं. तुम्ही काय करायचं, इथे सर्च करा तुमचं नाव, म्हणजे प्रत्येकाने आपलं नाव बरोबर आहे का बघायचं. त्यानंतर आपलं कॅटेगरी बरोबर आहे का, जेंडर बरोबर आहे का बघा. इथं पीडब्ल्यूडी किंवा डिफेन्स मध्ये असेल तर इथे यस म्हणून येईल, ज्यांचं आहे त्यांच्यासाठी. ईडब्ल्यूएस ला तुम्ही यस केले का तर इथे येईल. टीएफडब्ल्यूएस ला यस असेल तर इथे येणार. ऑर्फन असेल, मायनॉरिटी मध्ये तुम्ही आहेत का, मेरिट एक्झाम म्हणजे सीईटीच्या ह्याच्यावरून आहे का, पर्सेंटाइल तुमचे बरोबर आहेत का. त्यानंतर सर्व सब्जेक्ट वाईज फिजिक्स म्हणजे आता मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री यांचे पर्सेंटाइल बरोबर आहेत का, तुमचं 12वीचं पर्सेंटेज बरोबर आहे का, असं सर्व गोष्टी इथं तुम्ही चेक करायचं. 12वी मध्ये तुम्हाला एचएससी मध्ये मॅथ्स मध्ये किती आहेत, फिजिक्स मध्ये किती मार्क्स होते, ह्या सर्व गोष्टी इथं तुम्ही चेक करायचं आहे. एसएससी 10वी मध्ये किती होते, एसएससी 10वी मध्ये मॅथमॅटिक्सला किती होते, सायन्सला किती होते, इंग्लिशला मार्क्स किती होते, या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी चेक करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जर काही अडचणी असतील, याच्यामध्ये काही चुकलेलं वाटत असेल तर लवकर वायब्रंटला कळवा. सर्व विद्यार्थ्यांनी आपला टेक्स्ट मेसेज चेक करायचा आहे. सीईटी सेल कडून काही मेसेज आलेला आहे का ते पाहायचंय, किंवा तुम्हाला काही याच्या लॉगिन मध्ये काही तुम्हाला त्यांच्याकडून काही गोष्टीचं नोटिफिकेशन आलेलं आहे का चेक करायचंय. कारण की काही डॉक्युमेंट मध्ये त्रुटी असतील तर तिथे कळवलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना मेसेजेस देखील आलेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर वायब्रंटला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या त्या सर्व त्रुटी दूर करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता इथे काही ठिकाणी डॉलरचं साईन वगैरे आलेलं असेल तर ते कशासाठी ते पण तुम्हाला सांगतो. डॉलर इंडिकेट्स दॅट कॅन्डिडेट हॅज अपलोडेड द रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी. ज्यांनी व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केले त्यांना त्यांच्या समोर तिथे कॅटेगरीच्या समोर डॉलरचे साईन दिसत आहे. ठीक आहे. @ कोणासाठी दिसत असणार आहे, इंडिकेट्स दॅट कॅन्डिडेट हॅज अपलोडेड द रिसिप्ट ऑफ ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. ईडब्ल्यूएस यांच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट नाही, ज्यांनी त्याची रिसिप्ट अपलोड केली त्यांच्या तिथे @ चं साईन दिसत आहे. आणि हॅश कोणाला दिसत आहे, ज्यांनी रिसिप्ट ऑफ नॉन क्रिमिलियर अपलोड केली आहे त्यांच्यासोबत हॅशचे टॅग दिसत आहे. लवकरात लवकर हे देखील ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोड्यूस करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने सर्वांनी आपलं मेरिट लिस्ट चेक करायची इथे. जशा पद्धतीने ते साधारणतः खूप मोठी मेरिट लिस्ट आहे, प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीनुसार ह्या लिस्ट चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता झालं या लिस्टच्या बाबतीत. ठीक आहे. आता महत्वाचं काय बघा, आपल्याला रँक कशा पद्धतीने बघायचा आणि याचा पर्सेंटाईलचा डिफरन्शियस कशा पद्धतीने ते देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. बघा, तुम्ही लॉग इन केल्यानंतर ठीक आहे, इथे तुमचा ऍप्लिकेशन आयडी सुद्धा तुम्ही लॉग इन करायचा. याच्यावरच्या सर्व गोष्टी चेक करा. महत्वाचं बघा, हे रँक जे आलेले आहे याच्यात सर्वात जास्त महत्वाचा रँक बघा कुठले किती आहेत. आपला पीसीएम स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर आहे, स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर आहे तुमचा, युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट आहे, टीएफडब्ल्यूएस आणि ऑल इंडिया मेरिट नंबर आहे. एवढे मेरिट नंबर तुमचे आहेत. यातील महत्वाचा सगळ्यात जास्त कुठला असतो मित्रांनो, दॅट इज स्टेट पीसीएम स्टेट जनरल मेरिट. हा किती आहे, 1,84,708. म्हणजे याच्यावरती एवढे विद्यार्थी आहेत ज्याचं पर्सेंटाइल साधारणतः 43.66 या आहे. युनिव्हर्सिटी मधून बघा त्यांचं किती आहे, तर साधारणतः मेरिट नंबर इथे समोर दिलेला आहे 12,434. पण यापैकी सर्वात जास्त आपल्याला कॉम्पिटिशन आणि सर्वात जास्त आपल्याला कट ऑफचं अनालिसिस जर करायचं असेल तर ते म्हणजे महत्वाचं असतं स्टेट जनरल मेरिट नंबर. अशा पद्धतीनं तो आलेला आहे. आता यानुसार बघा, यावर्षी आम्ही ऑलरेडी सांगत आहे की थोड्या पद्धतीने मेरिट वाढलेलं नक्की विद्यार्थ्याला जाणवणार आहे. ते कशामुळं, अटेम्प्ट 2 झालेले आहेत, बेस्ट ऑफ 2 मधून आपल्याला हा रिझल्ट कन्सिडर केलेला जाणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट नक्कीच या वर्षीच्या पर्सेंटेजवर पडणार आहे, हे मात्र नक्की होतं. आता तो एक्झॅक्टली कशा पद्धतीने बघा, आम्ही वायब्रंट मध्ये तुम्हाला अत्यंत क्लिअरली सर्व गोष्टी सांगत असतो, जेणेकरून तुम्हाला अनालिसिस एकदम तुमचं व्यवस्थित होणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इथे बघू शकता आम्ही काही डिफरन्स केलेला आहे. आता हा जो स्टेट जनरल मेरिट नंबर आहे, रँक इथं दिलेला, ठीक आहे. 2025 ला त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटेज किती होते, पर्सेंटाइल, आणि आता किती आलेले आहेत आणि त्याचा डिफरन्स एक्झॅक्टली कसा आहे हे देखील आपण इथे क्लिअर करूया. बघा,
243 हा जनरल मेरिट नंबर आहे. तर 2025 चा साधारणतः त्या विद्यार्थ्याचे पर्सेंटाइल होते 99.8985. आता 2026 मध्ये बघा 99.95 म्हणजे प्लस 0.05 चा हा डिफरन्स आहे. आता मी जसे तुम्हाला सांगतो रँक बघा त्याच्यानुसार डिफरन्स कसा वाढत जातो हे तुम्ही इथे बघू शकता. त्यामुळे विद्यार्थ्याने याचा चॉईस फिलिंग करताना नक्कीच विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्यानंतर बघा स्टेट मेरिट नंबर 736 पर्सेंटाइल आहे 99.72 आणि आता किती आहे 99.83 वाढलेला आहे लक्षात घ्या प्लस 0.10 ठीक आहे 0.10 पर्सेंटाइल नाही तर तुम्हाला जाणवत असेल. 4381 रँकला 98.71 होता आता 98.98 म्हणजे डिफरन्स कितीने वाढलेला आहे 0.27 पर्सेंटाइल ठीक आहे. आता आपण काही महत्त्वाच्या पुढचं घेऊया. साधारणतः बघा ज्याचा 15002 रँक आहे त्याला लास्ट इयरला 95.67 पर्सेंटाइल होते. सेम रँक आहे आता आलेले आहेत पर्सेंटाइल 96.48 म्हणजे 0.81 पर्सेंटाइल हा तुम्हाला वाढलेले दिसत आहे ठीक आहे. आता बघा पुढे साधारणतः 31,643 हा जर तुमचा स्टेट मेरिट नंबर असेल त्या विद्यार्थ्याला 90.66 पर्सेंटाइल होते लास्ट इयरला आता 92.49 पर्सेंटाइल आहेत म्हणजे डिफरन्स आहे 1.88 पर्सेंटाइलला. थोडक्यामध्ये कसं समजू शकतो आपण लास्ट इयरला एखादं कॉलेज जर 90.66 पर्सेंटाइल त्याला मिळाला असेल तर आता ते कॉलेज 92.49 पर्सेंटाइलला मिळू शकतात. थोडक्यामध्ये अर्थ तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजेच आपल्याला चॉईस फिलिंग करताना काही कॉलेजेसचा आणि अजून जास्त विचार करणं गरजेचं आहे हे मात्र तुम्ही लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बघा आपण खाली जसं जातो तसा डिफरन्स हा कसा वाढलेला आहे तुम्हाला नक्की जाणवायला बघायला. 58,629 रँक 82.33 पर्सेंटाइल होते आता आहेत 85.92 पर्सेंटाइल. हा डिफरन्स आहे 3.58 पर्सेंटाइल. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि आपण जर खाली अजून जाणार 92,939 रँक असेल त्या विद्यार्थ्याला लास्ट इयरचे पर्सेंटाइल होते 70.26 आणि आता आहे 77.21 पर्सेंटाइल आणि डिफरन्स वाढलेला आहे प्लस 6.95 पर्सेंटाइल. म्हणजे आता अजून एक लास्ट तुम्हाला डिफरन्स सांगतो. ज्या विद्यार्थ्याचा रँक जनरल स्टेट मेरिट रँक म्हणतोय आपण कॅटेगरीशन आहे जनरल स्टेट रँक आहे 1,14,758 त्याला लास्ट इयरला 60.90 पर्सेंटाइल होते आता आहे 70.93 पर्सेंटाइल डिफरन्स आहे प्लस 10.02 पर्सेंटाइल. थोडक्या म्हणजे लास्ट इयरला एखादी ब्रांच जर 60.90 ला मिळालेली असेल आता त्या विद्यार्थ्याला 70.93 पर्सेंटाइल ही ब्रांच मिळत आहे कारण की इथे प्लस 10 पर्सेंटाइलचा फरक जाणवलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना या सर्व गोष्टीचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. हा पर्सेंटाइलचा डिफरन्स तुमच्यासाठी याच्यासाठी आहे कारण की आता महत्त्वाचा आहे चॉईस फिलिंग. सगळ्यात जास्त महत्त्वाची आता स्टेप काय आहे रजिस्ट्रेशन सगळं झालेलं आहे. त्यापूर्वी तुमच्या ग्रीव्हियन्सेस चेक करा तुमच्या लॉगिनला काही मेसेज आले का चेक करा त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे. ती गोष्ट आपल्याला अपडेट करून घेता येत असते त्यामुळे मेसेज सर्वांनी चेक करायचे लॉगिनला अपडेट करून चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे आपले रँक आहेत. रँक नंतर महत्त्वाची असते चॉईस फिलिंग. परंतु या रँक मधला हा डिफरन्स तुम्ही बघत आहेत याचा अनुभव तुम्हाला जा कुठे घ्यायचा आहे तर याचा अनुभव आपल्याला चॉईस फिलिंगला घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आम्ही सर्व तुमचे प्रोसेस करून देणार आहे. वायब्रंटमध्ये आम्ही फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या ऍडमिशन पर्यंत सर्व करून देत असतो आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जेणेकरून असेच महत्त्वाचे इंजिनिअरिंगचे वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.